चांगला फटका होता, क्लासिक पद्धतीने खेळला होता. रोशन आपण पाहतो वाचला इथे पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित असेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस रोशनच्या बॅटमधून बॅटमधून फटका पाहिला, उलट्या दिशेने धावत झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेलपासून दूर राहिले क्षेत्ररक्षक. तोपर्यंत कमावल्या गेलेल्या या 2 धावा. रोशनचा सातत्याने प्रयत्न आहेत मोठा फटका मारण्याचा, परंतु तितपत अजूनपर्यंत यशस्वी झाला नाहीये रोशन. 2 चेंडूचा खेळ त्याच्या वाट्याला अद्यापपर्यंत 4 धावा कमावल्यात. वैयक्तिक 4 धावा, संघासाठी 4 धावा. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून करण्यात आला. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यानंतर तिसरा चेंडू जितेश निर्धाव हाताळत असताना. यावेळेस रोशनच्या बॅटमधून फटका डीपेक्सच्या कव्हरला जागा बनवत खेळत असताना पहिला चौकार या इनिंग मधील रोशनच्या बॅट मधून पाहू शकाल. 4 धाब्याने धावफलक 8 या आकड्यावरती. लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता केटीसी लाईव्हचं. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील या चषकामध्ये. आजचा दुसरा दिवस. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित आता पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सलामीला गेलेले फलंदाज आपण पाहू शकाल. रोशन ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकरवरती संदीपला अजूनपर्यंत संधी मिळाली नाहीये. संधी राहिली आहे रोशनकडे. 8 धावा अद्यापपर्यंत कमावल्यात. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मेनपंच मनोज सर असतील, तदनंतर लेगपंच गणेश. रोशनच्या बॅटमधून यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक अंदाज बांधतायत, कुठलीही चुकी न करता गोल्डन विकेट जाणताराचा पिंपलोली टीमची. बॅक टू द डगआउट बाला मिळतील रोशन भोईर. न्यू बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये गेला. संधी होती. आता फर्निचर बिघडवत असताना जितेशची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी धोत्रे संघासाठी पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा हादरा लागत असताना जांतराचा पिंपलोली टीमला. अंडर 19चा हा गोलंदाज धोत्रे संघाचा आपण पाहू शकाल. वय वर्ष 15. खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय धोत्रे संघासाठी. मौल्यवान 2 विकेट कमावत असताना पाहायला मिळेल. अवघ्या 8 धावसंख्येवरती थांबवले त्याने. जांतराचा पिंपलोली टीमला 2 हादरे लागले गेलेत. नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल हर्षदला. चांगली कामगिरी जितेशची पाहिली. 8 धावसंख्येचं त्याचं षटक राहिलं. 2 विकेट नक्कीच कमावल्या त्याने. तदनंतर आता हर्षद. सलामीला गेलेला फलंदाज संदीप आता ऑन स्ट्राईक असेल.
मागील ओव्हरमध्ये त्याला संधी मिळाली नाही, आता संधी मिळाली आहे संदीपला. ऑन स्ट्राईक संदीप, नॉन स्ट्रायकरवरती साहिल. न्यू बॅटर आपण पाहू शकाल. सेकंड ओव्हरला सुरुवात. यावेळी संदीपचा देखील फटका फसला. उलट्या दिशेने धावत झेल घेण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारची चुकी न करता ला जवाब झेल पाहायला मिळेल. इथून हद्रा क्रमांक 3 जनताराचा पिंपलोली टीमला बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. संदीप चांगली सुरुवात आपण पाहतोय. धोत्रे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. जांताराचा पिंपलोली संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु असं वाटतंय तो निर्णय चुकीचा वाटायला लागलाय, कारण फलंदाजी करत असताना तब्बल 3 हदरे अद्यापपर्यंत लागले. धावपलकावरती धावा अवघ्या 8 आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होतील. सेकंड स्पेल मध्ये आलेत हर्षद. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिली आहे. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक अमर. दुसऱ्या चेंडूवरती फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलावलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा चौकार. 4 धावा, 4 धावेने धावपलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतंय ते 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपलकावरती. यावेळेस पुन्हा फटका फसला आहे. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज प्रयत्न करतायत. जेल सुटली आहे. अमरला दिले गेलेलं हे जीवदान. संधी आली होती हर्षदकडे, संधी गमावली. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसऱ्या चेंडूवरती जेलची संधी होती, गमावली. एक धाव निश्चितच आपण पाहतो स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. एका धावेने धावपलक 13 या आकड्यावरती. साहिलच्या बॅट मधून फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केला जाईल. टॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित पाहायला मिळतील. चांगल्या 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. मोठा फटका नाही, परंतु एकेरी दुहेरी धाव येणं गरजेचं आहे. फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल धोत्रे संघासमोर पिंपलोली टीमला. यावेळेस कार्पेट लेवलने पुन्हा फटका. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. थांबवलं साहिलने अमरला. संधी आता पुन्हा अमरकडे येईल. अमरच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला. धावपलक जाऊन पोहोचले ते 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती. उर्वरित आता या षटकातील लास्ट बॉलचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल वरती पुन्हा एकदा आपण पाहतो जेलची संधी. कुठल्याही प्रकारची चुकी न करता इथे जेलबादच्या स्वरूपात विकेट क्रमांक 4 माघारी येत असताना पाहायला मिळेल अमर. चांगले षटक पाहायला मिळालं हर्षदचं. 2 विकेट कमावल्या हर्षदने. गोलंदाजी करत असताना नक्कीच त्याच्या माध्यमातून 8 धावा खर्च करण्यात आल्या. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. धावपलक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात इथून तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा आमंत्रित केलं जाईल जितेशला. गोलंदाजाचा विचार केला तर वयवर्ष 15, परंतु धोत्रे संघासाठी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आला. 8 धावा अवघ्या खर्च केल्या. 8च्या सरासरीने दोन्ही गोलंदाजाने धावा खर्च केल्यात. धावपलक 16 या आकड्यावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात.
स्ट्रायकर वरती साहिल आहे. आता साहिलला जांतराजा पिंपलोली टीमची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. डगआउट मधून अगदी साहिल वरती विश्वास दाखवला गेला. आशा आहे साहिलच्या बॅट मधून आता धाबा येतील. एक फायटिंग स्कोर धोत्रे संघासमोर उभं राहील. गोलंदाजी मार्ग वरती जितेश येतात. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी 8 धावसंख्येची. आता या षटकामध्ये किती धावा खर्च करेल तयार होईल राईट मोर द विकेटने. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. साहिल साठी हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगली सुरुवात जितेशची. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. धावफलक स्थिरावलाय 16 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय. यस डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. जितेश गोलंदाजी मार्ग वरती खूप चांगली कामगिरी धोत्रे संघासाठी करत असताना. वय वर्ष 15 आहे. अनुभव कमी आहे परंतु संघर्ष चांगला करत असताना पाहायला मिळतो मैदानावरती. 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. डॉट बॉल पाहिले आपण दोन्ही. तिसऱ्या चेंडूवरती आडवा वाटणे फटका डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाले. चांगली फेकी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाकडून फील्ड आणि फेकी होईपर्यंत धावली गेलेली 1 धाव. 1 धावेनं स्थिरावलेलं समीकरण आता पुढे जाईल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची मोठ्या फटक्याची संधी फलंदाजाला दिली जात नाहीये. जखडून ठेवण्याचा प्रयत्न जितेशकडे केला जातोय. यावेळेस रोहनच्या बॅट मधून फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत निलेश. अंदाज बांधतायत. कुठल्याही प्रकारची चुकी न करता हद्रा क्रमांक 5 लागला जाईल जांतराजा पिंपलोली टीमला. अर्धा संघ गारद होताना पाहायला मिळेल जांतराजा पिंपलोली टीमचा. यावेळेस रोहनची देखील विकेट माघारी आली. 17 धावेवरती धावफलक पाहायला मिळते. सतरा धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील केतन. चांगलं षटक जितेशचं. यानंतरचा सामना आई भवानी शेलू वर्सेस मालेगाव या 2 संघादरम्यान फाईट पाहायला मिळेल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्या गोलंदाजासाठी. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी या षटकाचा विचार केला तर एकच धाव खर्च केली. एक मौल्यवान विकेट देखील या षटकामध्ये कमावली आहे. 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. लास्ट बॉल 3ऱ्या ओव्हर मधील. लास्ट बॉल वरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचे चेंडू. खरंच खूप चांगलं षटक पाहायला मिळेल जितेशचं. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. अवघी एकच धाव या षटकामध्ये खर्च केली. एक मौल्यवान विकेट कमावल्या. 2 षटकांचा जर का विचार केला जितेशच्या तर 9 धावा खर्च करत एक मौल्यवान दोन ओव्हर मध्ये आपण पाहतोय 3 विकेट कमावत असताना अवघ्या 9 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धोत्रे संघ या धोत्रे संघाचा विचार केला तर कमी वयाच्या खेळाडूंना प्रोत्साहित केलं जात आहे. संधी दिली जाते.
गोलंदाजी मार्क वरती सूरज येथील 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. धावा धावफलकावरती पाहायला गेला तर 17. अजूनपर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला षटकार पाहायला मिळाला नाहीये. वाट पाहतायत प्रेक्षक जाणता राजा पिंपलोली टीम कडून षटकार कधी येईल. 17 धावसंख्येवरती धावफलक. साहिलच्या बॅट मधून फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज बांधतायत, चुकी करत असताना पाहायला मिळतील क्षेत्ररक्षक. झेलबादची संधी होती, झेल सुटली, चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 6 धावसंख्येसाठी अंतराचा पिंपलोली टीम साठी हा पहिला षटकार साहिलच्या बॅट मधून. 6 धावेनं स्थिरावलेलं समीकरण पुढे जात असताना पाहायला मिळेल. धावफलक उंचावत असताना 23 या आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. अशाच प्रकारची फटकेबाजी अपेक्षित असेल पिंपलोली टीमच्या कॅप्टनला. 23 धावा धावफलकावरती साहिल ऑन स्ट्राईक आहे. संधी साहिलकडे. गोलंदाजी मार्क वरती सूरज राईट मोर्थ विकेटने धोत्रे संघासाठी पुन्हा तयार होतील. साहिलच्या बॅट मधून फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. निश्चितच या दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा 2 धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकाचा विचार केला तर उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील टोटल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात केली सूरजने. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर कमबॅक 2 धाब्यांचं पाहायला मिळालं. 25 आकड्यावरती धावफलक स्ट्राईक आहे साहिलकडे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल साहिल. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव निश्चितच कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक चुकी करत असताना आता चुकीचा फायदा उचलला. लगेचच एकेरीचं रूपांतर दुहेरी मध्ये करत असताना 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतील. 2 ने धावफलक 27 या आकड्यावरती. जाणताराचा पिंपलोली टीमची जबाबदारी साहिलच्या खांद्यावरती आहेत. आशात्मक नजरा त्याच्याकडे लागल्यात. नक्कीच आपण पाहतोय एक षटकार नक्कीच आलाय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा. यावेळेला समोरच्या दिशेला फटका आहे. कार्पेट लेवलने 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच 5 विकेट गेल्यात. विकेट देखील मैदानामध्ये टिकून राहणं तितकेच गरजेचं असेल. 28 या आकड्यावरती धावफलक जाणताराचा पिंपलोली टीमचा पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय लेग साइडला फटका. क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना जितेश होते डाऊन मध्ये. खरंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच 1 धाव आपण पाहिली. एका धाबेने 29 आकडा धावफलकावरती. आता या चौथ्या षटकातील लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल या ओव्हर मधील सूरज. लास्ट बॉल वरती फटका खेचायचा होता. फटका फसला. साहिल इथून जेलबादच्या स्वरूपात माघारी येईल. बॅक टू डगआउट. हद्रा क्रमांक 6 जाणताराचा पिंपलोली टीमला. लो स्कोर मॅच पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. आता फर्स्ट इनिंग मधील लास्ट 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. धोत्रे संघ खरंच खूप चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळेल फर्स्ट इनिंग मध्ये करत असताना.
कमी वयोगटातील खेळाडूंना घेऊन आपण पाहतोय चांगली कामगिरी करत असताना धोत्री संघ आपण पाहू शकाल. 29 आकड्यावरती धावफलक 6 विकेट गमावलेत जांतराजा पिंपलोली टीमने. केतन ऑन स्ट्राईक बाला मिळेल. या 6 चेंडूवरती डिसाइड होईल टार्गेट धोत्री संघासमोर जांतराजा पिंपलोली टीमचं. गोलंदाजी मार्क वरती निलेश येतात. सज्ज होतील राईट मोर विकेटने. ऑन स्ट्राईक केतन. आडव्या बॅटनं फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. आपण पाहतोय फेकी देखील चांगली होती. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अशा असेल कमीत कमी 10-12 धावा या 5 चेंडूवरती कमावल्या जातील. एखादा फायटिंग स्कोर उभा केला जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आडव्या बॅटने फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 धावा या 2 चेंडूवरती खर्च करत असताना निलेश खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. 32 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये फटका. नोमॅन झोनला चेंडू लँड झाला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळते. 2 धावा घेतल्या गेल्या. 3 चेंडूचा विचार केला तर अद्यापपर्यंत निलेशने धावा खर्च केल्यात 5. धावफलक जाऊन पोहोचले ते 34 आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. उर्वरित आता या लास्ट ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक 34 आकड्यावरती आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकाल सागर गालन ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळायचा होता. निलेश चातुर्यानं गोलंदाजी करत असताना एस्टा बघितला. फर्निचर बिघडून ठेवलं. सागर कालनला यावेळेस यावं लागेल माघारी. हदरा क्रमांक 7 पाहायला मिळेल जांतराजा पिंपलोली टीमला. 34 धावा कमावत असताना तब्बल 7 विकेट गमावलेत. चार चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित आता लास्ट 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलक 7 गड्यांच्या मोबदल्यात 34 आकड्यावरती पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज सुमित ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. सुमित साठी हा चेंडू समोरच्या दिशेला फटका आपण पाहतो. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. फेकी चांगली पाहायला मिळते. डायरेक्ट हिट. यावेळेस आपण पाहतो तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावबादच्या स्वरूपात विकेट माघारी येतील. 2 धावा निश्चितच कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 36 आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती. आता या ओव्हर मधील लास्ट एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा कमावत असताना तब्बल 7 विकेट गमावलेत. यावेळेस आपण पाहतोय केतनचा फटका फसलाय. कुठल्याही प्रकारची चुकी न करता लास्ट बॉल वरती शेवट गोड करत असताना धोत्री संघासाठी निलेश जेलबादच्या स्वरूपात विकेट माघारी येत. हदरा क्रमांक 8 धावफलक थांबलं 36 आकड्यावरती. समीकरण असेल आता धोत्री संघासाठी 37 धावसंख्येचं.
विनंती असेल शेलू विपक्ष मालेगाव टीमच्या कॅप्टनला की आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी या. शेलू आणि माळेगाव दोन्ही कॅप्टन टॉस करता यावे. विनंती आहे पिंपलोळी टीम लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तसेच विनंती असेल दोत्रे संघाला की आपण देखील मैदानाच्या दिशेने सलामीची जोडी रवाना करायचे. मालेगाव टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. विनंती असेल शेलू संघाच्या कॅप्टनला, शेलू टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन आपण पाहतो इथे आलेत. टॉस बॉक्स मध्ये लगेचच दोन्ही टीम मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. मॅचला सुरुवात करा लगेचच. आपण पाहतोय गावदेवी चषक कोलारी 2025 पर्व चौथे लाजवाब आयोजन पाहायला मिळते. गावदेवी मित्रमंडळ कोल्हारी यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आजच्या या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील फर्स्ट राऊंडची थर्ड मॅच आपण अनुभवतोय. पिंपलोली विपक्ष धोत्रे बिग फाईट लो स्कोर मॅच आहे. 37 धावांचं आव्हान. सदोतीस धावसंख्येचं आव्हान आपण पाहतोय धोत्रे संघासमोर. जनता राजा पिंपलोली टीमचं
नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, धावा बनवण्यात यश प्राप्त झालं 37. नंतर आता पिंपलोली टीमला मॅचला इथून केली जाईल सुरुवात. रोशन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहतोय फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. नो बॉल आपण पाहतोय. पहिला चेंडू सलामीची जोडी किरण आणि हर्षद. पहिल्या चेंडूची फेकी रोशनच्या पाहिली आपण. नो बॉल. फ्रीडची संधी आता फलंदाजाला असेल. स्ट्रायकर वरती पोहोचला किरण. हर्षद स्ट्रायकर वरती अभिलेख चांगली गोलंदाजी. एक धाव निश्चितच डॉट बॉल पाहायला मिळेल. 2 धावा खर्च केल्यात रोशनने. पहिल्या चेंडूची फेकी पाहिली नो चेंडू. तदनंतर पहिल्या चेंडूची फेकी 1 धावेची पाहायला मिळाली. दुसरा बॉल फटका हवेमध्ये. आता मात्र जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक अंदाज बांधतायत. तू मै करत होते परंतु थांबला संकेत. संधी दिली केतनला. यावेळेस पकडला चांगला जेल. पहिला ब्रेकथ्रो लगावला गेला धोत्रे संघाला. लो स्कोर मॅच या मैदानाचा विचार केला तर लो स्कोर मॅच देखील रफ अँड टफ होताना दिसून येतात. पहिला हादरा लागला जातो धोत्रे संघाला. सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी पाहायला मिळाला रोशन. खराब सुरुवात पाहायला मिळाली ती. नो चेंडू हाताला होता परंतु तदनंतर गोलंदाजीमध्ये सुधार करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. तदनंतर जेलबादच्या स्वरूपात विकेट. बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल हर्षद. पिंपलोली टीमचा चांगला गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा रोशन गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करत असताना तितपत चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही परंतु आता संधी मिळाली आहे गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा खर्च करत असताना एक मौल्यवान विकेट. यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. शेवटच्या क्षणी चेंडूची फील्ड आणि फेकी तोपर्यंत धावल्या गेलेल्या या 2 धावा. दोन धाब्याने 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 1 डाऊनच्या भूमिकेत गेलेत निलेश. यावेळेस आडवा बॅटने फटका. क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संकेत होते तिथे. चेंडूची फील्ड आणि फेकी कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती आली नाही. डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. अवघ्या 4च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सेकंड इनिंग मध्ये. यावेळेस दर्जेदार फटका आहे. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू क्षेत्ररक्षकाला फसवत निघालाय. फेकी होईपर्यंत धावल्या गेलेल्या या 2 धावा 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. उर्वरित आता या षटकातील लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले मध्ये आले 6 धावा खर्च केल्यात. एक मौल्यवान विकेट कमावली आहे रोशनने. लास्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. रोशन पुन्हा तयार होत आहेत. स्ट्रायकर वरती आहेत निलेश. निलेशच्या बॅट मधून फटका पुन्हा फसलाय. केतनला संधी. संकेतला संधी. संधी स्वीकारली. संकेत न कुठल्याही प्रकारची चुकी न करता या शेवटच्या चेंडूवरती पकडतील चांगला झेल. रोशनचा विचार केला तर 6 धावा खर्च करत असताना मौल्यवान 2 विकेट कमावलेत. 1 डाऊनला गेलेला निलेश इथून बॅक टू द डगआउट होईल. धोत्रे संघाला लागला गेलेला दुसरा हादरा. लो स्कोर मॅच परंतु या मॅच मध्ये भरपूर काही ट्विस्ट बाकी आहे. एक षटकांती 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहू शकाल.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोशनची. 37 धावसंख्येचं टार्गेट ठेवून सेकंड इनिंगला सुरुवात केली. जांताराचा पिंपलोली टीमने विश्वास दाखवला रोशन वरती. त्या विश्वासावरती गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी. आता सेकंड ओव्हरसाठी आलेत सूरज गोलंदाजी मार्कवरती. 6 धावा खर्च केल्या रोशनने. 2 मौल्यवान विकेट कमावले. अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी धोत्रे संघाला. सलामीला गेलेला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळेल किरण. स्ट्रायकर वरती एक किरण. नवीन फलंदाज अनिल नॉन स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात केली जाईल. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात आपण पाहतो. फर्निचर बिघडून ठेवत असताना पाहायला मिळेल सूरज. सुंदर सुरुवात पाहायला मिळते. असं वाटलं होतं धोत्रे संघ या मॅच मध्ये पुढे जाईल, चांगला प्रयत्न करेल, परंतु हदऱ्यावरती हदरा लगावला जातोय. हदरा क्रमांक तिसरा पाहायला मिळेल. इथून बॅक टू द डगआउट झाले. सलामीची जोडी माघारी येत असताना किरण. चांगली सुरुवात सूरजची पाहायला मिळते. रोशनने ज्या प्रकारे कामगिरी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून यावं सूरज चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती मिळवलेली ही विकेट खूप महत्त्वपूर्ण विकेट होती. हदरा क्रमांक 3 लागलाय. फलंदाज विचार केला मैदानाच्या आतमध्ये आता अनिल आणि अक्षय असेल. अनिल आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये आहे. बनवायच्या विजयासाठी कंपल्सरी 37 धावा. धावफलक थांबलंय 6 या आकड्यावरती. 6 धावा अवघ्या धावफलकावरती पाहायला मिळतात. बिग फाईट मॅच पाहायला मिळते. लो स्कोर मॅच परंतु लफान टफ होताना पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय टप्पा बदलल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू सूरजचा पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते सूरजची. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. थोडस स्टेप आउट मध्ये बदल झाला. थांबला सूरज. थोडस आपण पाहतोय स्टेप मध्ये बदल होते सूरजच्या. थांबला. 2 चेंडू सुरेख हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. धावफलक 6 या आकड्यावरती स्थिरावलंय धोत्रे संघाचं. यावेळेस अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. जकडून ठेवलं फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतरचे सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना डिफेंडिंग चॅम्पियन जांताराचा पिंपलोली चांगला डिफेन्स पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. 6 धावसंख्येवरती थांबवलंय. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी सूरजची पाहायला मिळतीये. लो स्कोर मॅच 37चं समीकरण होतं, परंतु आता आपण पाहाल तर कुठल्याही प्रकारची धाव खर्च अद्यापपर्यंत करत नाहीये सूरज. 4 चेंडूंचा यशस्वीरित्या खेळ त्याच्या माध्यमातून 1 विकेट, कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. रोहन कुठल्याही प्रकारची चुकी न करता हदरा क्रमांक 4 धोत्रे संघाला. अगदी लो स्कोर मॅच होती. भरपूर दबाव घेऊन खेळत असताना पाहायला मिळते धोत्रे टीम. पाच चेंडू आपण पाहिले सूरजचे मौल्यवान 2 विकेट कमावले. कुठल्याही प्रकारची धाव अद्यापपर्यंत खर्च केली नाही. नक्कीच विनंती असेल शेलू संघ तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा.
नाणेफेकीचा कौल जिंकला शेलू संघानं. डिसिजन पेंडिंग आहे. मालेगाव विपक्ष शेलू ही वीक फाईट आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. सुरतचा विचार केला तर मेडन ओव्हरच्या गदारावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी चालू आहे. शेवटचा चेंडू या षटकातील 6 अंकावरती धावफलक स्थिरावले. यावेळेस फटका पुन्हा हवेमध्ये रोशन अंदाज बांधतायत. कुठल्याही प्रकारची चुकी न करता लाजवाब कॅच पाहायला मिळेल. इथून कौतुक करायला हवं, जोरदार टाळे व्हायला हव्या सुरतसाठी. मेडन षटक पाहायला मिळालं. तब्बल 3 विकेट त्यानं कमावल्या. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जसा तुमच्याकडे जितेश आहे तसं आमच्याकडे सूरज आहे. प्रत्युत्तर पाहायला मिळतं या मॅच मध्ये देत असताना. खूप चांगली कामगिरी. 6 या धावसंख्येवरती जगडून ठेवले धोत्रे संघाला. पिंपलोली टीमचे पाठीराखे सांगतात खेळ होणार आणि आपण पाहतो मैदानावरती चांगला खेळ पाहायला मिळतोय जांताराचा पिंपलोली टीमचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलं 6 या आकड्यावरती. रोशन आला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुरतचं मेडन षटक आपण पाहिलं. आता पुन्हा तिसऱ्या षटकासाठी आलेत रोशन. अनिल आणि जितेशची आपण पाहतो जोडी मैदानामध्ये आहे. 5 विकेट नक्कीच गमावल्यात धोत्रे संघानं. पहिला चेंडू हलकीशी गडा. अपील जोरदार केली जाते. यस, नक्कीच अंपायर डिसिजन घेतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नका. यस, अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतो. हलकीशी कडा लागली होती. दोन्ही पंच विचार केला. शिस्तीबद्ध पंचगिरी, चांगली पंचगिरी साकारताना मनोज आणि गणेश पंचांची जोडी आहे. विकेट आपल्याला पाहायला मिळेल. सहा धावसंख्येवरती आपण पाहतो जखडून ठेवलं जाते. असं वाटलं होतं लो स्कोर मॅच आहे, लवकरात लवकर फिनिश करण्याच्या मागावर असेल धोत्र संघ, परंतु पिंपलोली संघाची गोलंदाजी जर का पाहिली तर अवघ्या 6 धावसंख्येवरती थांबवलं. 6 धाबा खर्च करत असताना तब्बल 6 गडी गारद केले धोत्र संघाचे. लाजवाब मॅच, लो स्कोर मॅच बाकरीच्या पाडा मैदानावरती नक्कीच रफ अँड टफ होत असतो. रोशन पुन्हा तयार होतील पहिल्या चेंडूवरती जलबादच्या स्वरूपात विकेट आल्यानंतर. यावेळी समोरच्या दिशेला फटका डीप मध्ये आहेत केतन, कुठल्याही प्रकारची चुकी न करता हद्रा क्रमांक 7 वा लागला जाईल धोत्रे संघाला. रोशन भोईर मैदानामध्ये फलंदाजी करताना तितपत चांगली कामगिरी पाहायला मिळाली नव्हती रोशनची, परंतु संधी दिली गोलंदाजीमध्ये. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी करत असताना 2 चेंडूवरती 2 विकेट कमावले. विकेट हॅट्रिकच्या गदारावरती पाहायला मिळतील रोशन. इथून हलक्या हातानं क्षेत्ररक्षक चुकी करत असताना पाहायला मिळतील विकेट. हॅट्रिकची संधी होती, संधी गमावली. जेलबादची संधी आली होती, क्षेत्ररक्षकाने चुकी केली. जीवनदान मिळेल 1 धाव. स्थिरावलेलं समीकरण, स्थिरावलेली धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकड्यावरती 7 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. 37चं समीकरण आहे. त्या समीकरणाचा पाठलाग करत असताना
भरपूर पराकाष्ठा करावी लागते. फलंदाज डावखुरे हाताचा पाहायला मिळेल ज्यानं गोलंदाजी करत असताना खूप चांगली कामगिरी केली. जितेश ऑन स्ट्राईक आहे. यस, आपण पाहतोय शेलू संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू रोशनचा बाळा मिळाला. डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक रोहन. फील्ड आणि फेकी तोपर्यंत धावली गेलेली एक धाव. एका धावेने 4 चेंडूचा विचार केला तर 2 धावा खर्च करत असताना बाळा मिळेल रोशन. उर्वरित अजूनही या षटकातील लास्ट 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याची कुठलीही संधी फलंदाजाला दिली जात नाहीये. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू संधी संकेतकडे. प्रयत्न देखील केले नाहीत संकेतने. झेलची संधी होती उलट्या दिशेने धावत घेत परंतु संधी गमावली. एक धाव निश्चितच पाहायला मिळेल. मालेगाव आणि शेलू संघादरम्यान नाणेफेकीचा कौल पाहिला. नाणेफेकीचा कौल जिंकला शेलू संघानं. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत ते पोहोचवला. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक चुकी करत असताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं एकेरीचं. 2 धावा निश्चितच कमावल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते 11व्या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही विचार केला. येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज 26 धावसंख्येची. 12 चेंडू 26चं समीकरण आहे. अजूनही मॅच आपण पाहिलं तर 50-50 बॅलन्स आहे. 12 चेंडू 26चं समीकरण. 1 चेंडू 2च्या सरासरीने जरी धावा कमावला तरी विजयाच्या समीप जाऊ शकते धोत्रे टीम. नक्कीच विचार केला तर 7 विकेट गमावलेत धोत्रे संघानं 11 धावा कमावत असताना. यस, विनंती असेल सामना स्पीडअप करा, सुरुवात करा. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. केतन गोलंदाजी मार्क वरती. राईट मोर द विकेटने तयार होतील. अभिसाठी हा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी आता केतनची देखील पाहायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात करत असताना या 4थ्या षटकाला. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, जगडून ठेवण्याचं काम मात्र केलं जात आहे. चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आता केतन देखील चांगली गोलंदाजी करत असताना अवघ्या 11 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 2 चेंडूचा खेळ आपण केतनचा पाहिला. निर्धाव चेंडू हाताळत असताना पाहायला मिळेल. यावेळेस फटका दर्जेदार. रोहन केतनचा भाऊ आपण पाहतो प्रयत्न करतोय. चेंडू अडवला. एक धाव कंप्लीट. संधी ठेवले जितेशला. 1च धावेवरती मानतील समाधान. एका धावेने धावफलकामध्ये बदल. 12 या आकड्यावरती धावसंख्या. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. केतन डावकुरे हाताचा फलंदाज. आता आपण पाहाल स्ट्रायकर वरती वय वर्ष 15 गोलंदाजी करत असताना लाजवाब कामगिरी ज्याने केली. अवघ्या 9 धावा खर्च केल्या जितेशने. तोच आता फलंदाजीसाठी स्ट्रायकर वरती येऊन ठेपलाय. गोलंदाजीसाठी त्याच्या अगेन्स्ट आपण केतनला पाहू शकाल. धावफलक 12 या आकड्यावरती. उर्वरित अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 9 चेंडू विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे.
कार्पेट लेवलने समोरच्या दिशेला फटका डीप मध्ये रोहन आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धावेवरती समाधान मानत असताना बाला मिळतील. 4 चेंडू इथून समाप्त होतील. धावफलक 13 या आकड्यावरती. मोठ्या फटक्याची गरज आहे. विजयाच्या समीप जायचं असेल जर धोत्रे संघाला. खूप चांगली गोलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये त्यांची पाहिली, परंतु नंतर पिंपलोली संघ देखील तितक्याच चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतं. या वलेसारखीची कडा थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळाले. यष्टीरक्षक चुकीचा फायदा उचलला. एक 34 धाव कमावली गेली. 14 धावा धावफलकावरती. उर्वरित विचार केला या षटकात तर आता या षटकातील लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळती आहे. डिफेंडिंग चॅम्पियन जांतराचा पिंपलोली टीम कडून बेधक मारा केला जातोय. जकडून ठेवलं गेलं. 5 चेंडू केतनचे पाहिले. 3 धावा अद्यापपर्यंत खर्च केला. लास्ट बॉल या ओव्हर मधील. या बोले जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. जितेशचा प्रहार देखील चांगला पाहायला मिळाला, परंतु बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. आता समीकरण अवघड होत असताना पाहायला मिळेल. धोत्रे संघासाठी येणारे 6 चेंडू बनवायच्या विजयासाठी कंपल्सरी 23 धावा. गोलंदाजीचा विचार केला या दुसऱ्या षटकामध्ये रोशनचा पहिल्या ओव्हर मध्ये आला. 6 धावा खर्च केला. तदनंतर सूरज सेकंड ओव्हर मध्ये आला. मेडन षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तदनंतर पुन्हा रोशन आला गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 5. त्यानंतर आपण चौथं षटक केतनचं पाहिलं. त्याने धावा खर्च केल्या अवघ्या 3. खूप चांगली लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आता शेवटचं षटक घेऊन अमर येतोय गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 23चं समीकरण. मोठ्या फटक्यांची गरज आहे विजयासाठी धोत्रे संघाला. अभि गोलंदाजी मार्कवर. अमर पहिला बॉल आपण पाहतोय. आडवा पट्टा कार्पेट लेवलने डीप मधून साईल आले चेंडू पर्यंत. फील्ड आणि फेकी होईल तोपर्यंत धावली गेलेली 1 धाव. स्ट्राईक दिली गेली जितेशला. आशा असेल आता जितेश कडून मोठे फटके आले तर नक्कीच धोत्रे संघ देखील विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही गरज. यावेळेस आपलादून गोलंदाजी पाहायला मिळते. अमर कालन केतन कालनचा भाऊ अमर आता गोलंदाजी मार्गवरती आहे. केतनचा विचार केला अवघ्या 3 धावा खर्च केल्या. तदनंतर आता अमर गोलंदाजी मार्गवरती आला. 2 चेंडू त्याचे आपण पाहिले. 1 धाव खर्च करत असताना दुसरा चेंडू डॉट. 4 चेंडू 22चं समीकरण. यावेळेस जेलची संधी. कुठल्याही प्रकारची चुकी न करता साईल पकडतायत चांगला जेल. हद्रा क्रमांक 8 वा लागला जाईल तो धोत्रे संघाला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील जितेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमरजी. उर्वरित अजूनही 3 चेंडू मध्ये 22 धावेचं समीकरण आहे. चांगली गोलंदाजी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आता आपण पाहाल तर विजयाच्या समीप जाताना पाहायला मिळेल. स्वर्गवासी जितेंद्र कालन स्मृती 11 जांतराजा पिंपलोली टीम. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाही. चांगलं षटक पाहायला मिळतंय. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला. अवघी एकच धाव अद्यापर्यंत खर्च केली. लास्ट बॉल. इथून आपण पाहतोय जेलची संधी. नोमॅन झोनला चेंडू लँड होईल.
या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव भेटणार नाहीये. विजय संपादन करत असताना पाहायला मिळेल स्वर्गवासी जितू स्मृती 11 जांताराचा पिंपलोली टीम. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. तसेच गोड गोड कौतुक करूया धोत्रे संघाचे. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल खरंच खूप आभार. आणि सर्व टीमला विनंती असेल कोणीही एंट्री फी दिल्याशिवाय टॉस केला जाणार नाही. आणि कोणाची एंट्री फी द्यायची राहिली असेल तर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधा. हॅलो हॅलो. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनंती असेल जांताराचा पिंपलोली टीमच्या सूरजला ज्यानं मेडन षटक हाताळलं तो सूरज ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गणपत दादा बुंडेरे यांच्या शुभ हस्ते सूरजला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आणि टी शर्ट दिली जाते.